नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाचे परिणाम आणि या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार रत्न अंबादासराव मानकापे पाटील. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. अंबादासराव मानकापे पाटील हे आदर्श ग्रुप औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सहकार खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार क्षेत्रात कार्यरत राहता आदर्श महिला नागरी सहकारी बँक, पतसंस्था, दूध संघ, जिनिंग प्रेसिस, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी रुग्णालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असे सहकार तत्वावरील अनेक व्यवसाय उभारून ते प्रगतीपथावर नेलेले आहेत. सहकार रत्न म्हणून त्यांना गौरवण्यात देखील आलेला आहे. आज त्यांच्याकडूनच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण आता बघतोय की रिझर्व्ह बँकेचे काही निर्बंध आपल्याला या सगळ्यावरती दिसतात. तर याच्या पाठीमागं नेमकं काय उद्देश आपल्याला वाटतो की जे काही संपूर्ण जाळं आता हळूहळू पसरायला लागलेलं आहे, तर त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण यावं म्हणून रिझर्व्ह बँकेचे हे निर्बंध आहेत का, काय सांगता येईल? हे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध जे आहेत, हे जे काही निर्बंध लादलेले आहेत किंवा त्यांनी केलेले आहेत, तर काही त्याच्या पाठीमागचा एक भाग असा आहे, PMC घोटाळा जो आहे, PMC घोटाळ्यामुळं हे निर्बंध रिझर्व्ह बँकेने जास्तीत जास्त बनाला लावून घेतले आणि याच्या सहकाराच्या पाठीमागे हा काहीतरी हे घोटाळे जे होतात ते सहकारामुळे आणि कार्यकारी मंडळांच्यामुळे होतात असा त्यांचा समज झाला आणि ते निर्बंध त्यांनीच वापरावेत, त्यांनीच करावेत ते निर्बंध. आणि ते लादण्यात निर्बंध, मला वाटतं आता परवाच बिलही त्यांचं सँक्शन झालेलं आहे, वटहुकूमही त्यांनी काढलेला आहे. ते सहकारी बँका ज्या आहेत, सहकारी बँका ह्या सगळ्या त्यांच्या नियंत्रणात असाव्या. या सहकारी बँकावर सहकार खात्याचं आणि रिझर्व्ह बँकेचं दोन्हीचं नियंत्रण होतं. कारण नोंदणी ही सहकार खात्यामार्फत या बँकांची होत होती आणि RBIचे सुद्धा इन्स्पेक्शन जे आहे तर ते सुद्धा या बँकांचं होत होतं. आणि ती 2 वर्षाला किंवा 1 वर्षाला, जर समजा कमकुवत बँक असेल तर ती वर्षाला प्रत्येक इन्स्पेक्शन घ्यायचे. त्याचा समजा चांगला वर्ग हे मिळाला असेल तर नंतर दुसऱ्या वर्षाला ते इन्स्पेक्शन घ्यायचे. अशा बाबतीमध्ये या सहकारी बँकांमध्ये जे काही घोटाळे होत आहेत आणि झालेले आहेत ते समजून आणि ते त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी असं हे घेतलं की रिझर्व्ह बँकच यांचं नियंत्रण असावं, सहकार खात्याचं नियंत्रण यांच्या नसल्यामुळे हे सगळं घोटाळे होत आहेत. बरोबर. आणि म्हणून PMC बँकेचा घोटाळा जो झाला, पंजाब महाराष्ट्र पंजाब तर सहकारी बँकेचा, आणि तेव्हापासून आपल्या नियंत्रणाखाली जास्त जास्त असावं आणि सहकाराचं जे काही निर्बंध आहेत त्याच्यावर ते काढून टाकावे. या अगोदर काय होत होतं की सहकारी बँकावर जर कार्यवाही करायची असेल तर रिझर्व्ह बँकेत सहकार विभागाला विचारल्याशिवाय ते कारवाई करत होते. आणि आता ते सहकार विभागाला न विचारता कारवाई करण्याचे बंधनं त्यांनी घातलेले की सहकार खात्याला आता अधिकार राहणार नाही, आम्ही सो मोठो आम्ही ते कारवाई करू. तर ही बंधनं आता यापुढे कसा त्याचा परिणाम होईल हे ओघानेच येईल, परंतु त्याचे परिणाम थोडंसं फारच रिझर्व्ह बँकेच्या कठीण परिस्थितीमध्ये जाऊन ह्या बँका, सहकारी बँका लोकांनी चालविलेल्या, लोकांसाठी चालविलेल्या, लोकांनी चालविलेल्या बँका आहेत. बरोबर. आणि सहकारी तत्वामध्ये ह्या लोकशाही तत्वामध्ये बसणाऱ्या बँका आहेत आणि हा लोकशाहीचा पाया आहे. सहकारी बँका ह्या लोकशाहीचा पाया असल्यामुळे ह्या लोकांनी निवडून दिलेल्या मंडळावरून ते सहकारी बँका चालतात. आणि त्या मंडळांनी काही घोटाळे केले किंवा त्यांच्या नातेवाईकाला कर्ज दिले किंवा त्यांनी काही सदस्यांनी त्याचा फायदा घेतला किंवा कर्ज घेतलं, फेडलं नाही, तर ह्या कायदेशीर बाबी आहेत. ह्या कायदेशीर बाबीची अंमलबजावणी होऊन त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, तो सदस्य काढून टाकला जावा. हे हे म्हणजे कायद्याची निर्बंध जे घातलेले आहेत त्याच्यावर ती कारवाई करून तुम्ही त्याला बाजूला सारा. परंतु बँकेवर लगेच प्रशासक नेमून त्या बँकेला
बंधनं आणून ती व्यवसायानं काढून व्यवसायात हे करायची, म्हणजे बँकच बंद करायची आणि सहकाराचा हा गळा घोटल्यासारखा होतो. आणि अनेक बँकांची संख्या आज म्हणजे सुरुवातीला ज्या काही बँका निघालेल्या होत्या त्या आता आज बँकेची संख्या फार कमी झालेली आहे. त्याच्यावर व्यवसाय केला, प्रशासक नेमल्यानंतर त्या वास्तविक पाहता प्रशासक नेमल्यानंतर ह्या बँका सुधारायला पाहिजे होत्या. कारण एक हाती तुम्ही म्हणता, मग एक हाती तर तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांनी ह्या बँका सुधारवल्या का नाही? कार्यकारी मंडळांनीच घोटाळे केले म्हणून तुम्ही त्याला काढून टाकलं आणि आपला प्रशासक नेमला, तर त्यांनी मग त्याचे सगळे दोष काढून त्यांच्यावर कारवाया करून हे घोटाळे जे आहेत तर त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे असतील किंवा कुठल्या स्वरूपाचे असतील त्याच्याकडून वसुली करून त्या बँकेचं अस्तित्व कायम ठेवलं पाहिजे. त्या बँकेचं अस्तित्व कायम ठेवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बँका ह्या नेस्तनाबूत करायचं धोरण हे रिझर्व्ह बँकेने ठेवू नये असं माझं मत आहे आणि हे सगळ्यांचंच मत आहे. आणि अशा पद्धतीमध्ये जर सरकारने जर काही बँकामध्ये घोटाळा झाला असेल तर याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून जेवढा काही घोटाळा झाला असेल तर त्या ठेवीदाराच्या रकमा सुरक्षित कशा राहतील त्या सुरक्षित राहण्यासाठी सरकारने मदत करावी आणि त्या कार्यकारी मंडळावर किंवा घोटाळेबाज लोकांवर कारवाया करून ते वसूल करून आणि त्याच्यावर पुन्हा ती बँक कार्यकारी मंडळावर तो ज्यांनी घोटाळे केले असतील तो पुन्हा त्याचा सभासद राहू शकणार नाही किंवा कार्यकारी मंडळावर तो येऊ शकणार नाही अशी कायद्यामध्ये तरतुदी कराव्यात. हे सोडून दिलं आणि प्रशासक नेमून व्यवसायात नेमून त्या सहकारी बँका ज्या आहेत त्या मोडकळीस आणायच्या आणि बंद करायच्या. आणि आता त्या सहकारी बँकांची संख्या कमी झाली आहे. बरोबर. आणि ज्या काही बँका आहेत त्यांच्या त्या बँकावर एवढा दंड आकारला जातोय, काही चुका झाल्या असतील. आता सारस्वत बँकेला सुद्धा आता 30 लाखाचा दंड काहीतरी आकारला आहे. बऱ्याचशा बँकामध्ये अशा दंड आकारण्याचं रिझर्व्ह बँकेचं धोरण या सहकारी बँकेवर आहे. म्हणजे दंड आकारून त्यांना बेजार करायचं. परंतु दंड का आकारायचा, कोणी काय केलेलं आहे, काय गुन्हेगारी केलेली आहे त्याच्यावर त्याचं ॲक्शन घेऊन त्याला त्याचा दंड तुम्ही भरून घ्या ना. बरोबर. संस्थेला दंड आकारणं म्हणजे त्या लोकशाहीलाच दंड आकारण्यासारखं होईल आणि लोकशाही नेस्तनाबूत करण्याकडेच आपला कल राहतो असं माझं मत आहे. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या वेळेला ज्या समजा आता या PMC बँकेमध्ये घोटाळा झाला आहे, त्या घोटाळा किती झाला असेल परंतु ठेवीदाराच्या सुरक्षित ठेवी राहतील आणि त्याला सरकार जबाबदार राहील. सरकारने तेवढे फंड्स उपलब्ध करून द्यावेत आणि ती बँक अस्तित्वात चालू ठेवावी. ते कार्यकारी मंडळ बरखास्त करा, चांगले लोक त्याच्यावर येतील तर ते घ्या, कशा पद्धतीने घ्यायची ती पद्धत ठरवा, काही त्याचे नियम तयार करा, त्याचे कायदे तयार करा. परंतु बँकेचं अस्तित्व संपलं जाऊ नये असं माझं मत आहे. सगळ्या लोकांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की ह्या सहकारी बँका ह्या सगळ्या घोटाळे हे कुठं होत नाही. नॅशनल बँकेमध्ये सुद्धा अनेक घोटाळे झाले. तुमची NPA हा खाली आला, NPA खाली आला म्हणून ते सुधारण्यासाठी तुम्ही सरकारने मात्र त्यांना मदत करायची आणि त्यांचा NPA सुधारण्यासाठी तुम्ही जर त्या बँकांना मदत करत असाल तर मग सहकारी बँकेला तुम्ही का मदत करू नये. बरोबर. आणि त्यांना मदत करू नये म्हणजे सबसिडी द्यावी असं नाही आहे. ती तुम्ही वसूल करा त्या बँकेकडून नंतर, परंतु तूर्त त्या ठेवीदाराचं जे काही ठेवी आहेत त्या सुरक्षित राहतील, त्याचा दिलासा मिळेल असं काम सरकारने त्या बँकेची केलं पाहिजे. बँका नेस्तनाबूत करणं आणि त्याला व्यावसायिक नेमणं आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात आणणं हे काम मला असं वाटतं की हे धोकादायक आहे आणि लोकशाहीला मारकही आहे. नक्की. सर, जे आत्ता ज्या काही नियंत्रणं आहेत किंवा रिझर्व्ह बँकेचं जे काही नियंत्रण आहे, या नियंत्रणामुळे जे संचालक मंडळ असतं बँकांचं, त्या संचालक मंडळाचे जे अधिकार असतात, जे त्यांचे स्वतःचे अधिकार असतात, त्या अधिकारांवर मर्यादा येऊ शकतात का असं वाटतं का? त्या अधिकारावर मर्यादा तर येणारच आहे आणि मर्यादा घालणारच आहे. आणि त्याच्यावर सुद्धा म्हणजे कार्यकारी मंडळावर सुद्धा सुपरविजन एक नियामक मंडळ असावं
अशी एक त्यांनी तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याच्यावर ते मंडळ असेल आणि त्याच्या नियंत्रणाखाली यांनी काम करावं. शेवटी माणूस आहे, कोण भ्रष्टाचार करेल, नियंत्रक मंडळ आहे का नाही तो भ्रष्टाचार करणारा नाही, खालचा माणूस भ्रष्टाचार करणारा नाही, अशी ग्वाही कोण देऊ शकेल? बरोबर. असं तर कोणी देऊ शकणार नाही. आणि तो सुपरविजन करणारा माणूस भ्रष्टाचारी होणार नाही हे तुम्ही ग्वाही काय देता? चांगला माणूस म्हणून काय ते प्रमाणपत्र कोणाजवळ आहे का? मग चांगलं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कायद्याचा बडगाच उचलावा लागेल. तुम्ही लेखापरीक्षण घेता, तुम्ही इन्स्पेक्शन करता, त्या वेळेला ज्या बँकेमध्ये असे वर्गवारी तुम्ही तयार केली त्यावेळेला तुम्हाला माहिती होत नाही का ही बँक कशी चालू आहे, याच्यामध्ये कोणती वर्गवारी आहे? ह्या सगळ्या माहिती असलेल्या गोष्टी वर्षानुवर्ष, एका वर्षात कधीच घोटाळा होत नाही. बरोबर. अनेक वर्ष त्या बाबी चालत राहतात आणि त्या बाबीवरून मग शेवटी काय करायचं असतं. आणि हा हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप या सहकारी बँकामध्ये असल्यामुळं हे कार्यकारी मंडळाला सुद्धा जाचक होत आहे आणि ते सुद्धा बाधक होत आहे. राजकीय हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणात या सहकारी बँकामध्ये होतो. तो तुम्ही का काढून टाकत नाही? तुम्ही का हस्तक्षेप करता त्यांच्यामध्ये? अनेक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ज्या वेळेला गरजा लागतात, निवडणुकीला पैसे लागतात, त्या वेळेला ह्या बँका तुमच्या मदतीला धावतात ना. बरोबर. आणि मग तुम्ही त्या कार्यकारी मंडळाला लगेच जबाबदार धरून तुम्ही त्याला काढून टाकला. त्या संस्थेचं, बँकेचं अस्तित्व नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करता. ही बाब थोडीशी खटकते लोकांच्या याला. नक्कीच. आणि ही बाब खटकून ही याच्यातलं भांडण नाही आहे. सहकारी बँका गरजेनुसार निर्माण झालेल्या आहे. आणि गरज कोणासाठी? तर गोर गरीब आणि नियामक मंडळ जे आहे त्यांनी नेमलेलं आणि सर्वसामान्य माणसाच्या गरजा भागवण्यासाठी या सहकारी बँका निर्माण झाल्या आहे. त्या मोठ्या झाल्या, मोठ्यांना कर्ज देण्यासाठी झाल्या. छोट्या बँका आहेत त्या गोरगरिबांसाठी झालेल्या आहेत आणि त्या लोकशाही मार्गाने चालल्या गेलेल्या पाहिजे. ज्या धोरणांनाही हे सहकारी कायदे केलेले आहेत ते त्या याच पद्धतीने केलेले आहेत. परंतु नियंत्रण म्हणजे शेवटी काय? कायदा हा कशा करता केलो की वाईट कामं होऊ नये म्हणून आपण कायदा करतो. बरोबर. आणि त्याला वाईट कामं जर कोणी केली तर त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून करतो. पण संस्था त्याला बदनाम होते का? मग संस्थेला बदनाम का व्हावं? तो माणूस काढला जातो, दुसरा माणूस घ्या, दुसरं मंडळ नेमा, बरखास्त करा, 6 महिन्यात निवडणूक घ्या, चांगली माणसं येतील. त्याला पुन्हा सभासदत्व त्याचं होऊ देऊ नका. त्यांनी घोटाळे केले असतील, सिद्ध झाला असेल तर त्याला त्या कार्यकारी मंडळ बोर्डावर घेऊ नका. अशा ह्या पद्धती सोडून देऊन तुम्ही त्या नियंत्रक मंडळ आणून नॅशनल बँकेमध्ये होणारे घोटाळे आपल्याला चालतो आणि सहकारी बँकेत घोटाळे होणारे आपल्याला चालत नाही आणि त्या नेस्तनाबूत करायच्या. हे नक्कीच खूप महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सरांनी मांडलेत. सहकारी बँकांमध्ये हे जे काही रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आलेलं आहे किंवा ही काही निर्बंध आलेले आहेत ते लादले गेलेले आहेत का, हा सगळ्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही सहकारी तत्वावर चाललेली चळवळ आहे, बँकांची उभारणी आहे आणि आत्ता ज्या उभारलेल्या बँका आहेत त्यांचं जे अस्तित्वाचा कदाचित धोकासुद्धा निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती विचार करणं ही गरजेची गोष्ट आहे. खूप सारे मुद्दे आहेत, मात्र त्याच्यावरती विस्तृत चर्चा करायची वेळ होते. एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम प्रगतीचा मंत्र. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाचे जे परिणाम आहेत ते परिणामांविषयी आपण चर्चा करतो आणि अंबादासराव मानकापे पाटील आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, मला पुढचा प्रश्न जो विचारायचा होता तो सहकारी बँका तोट्यात असताना रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर नियंत्रण आणणं हे कितपत योग्य आहे? कारण या नियंत्रणामुळे अनेक पुन्हा समस्या निर्माण झालेल्या आहेत, अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर हे नियंत्रण योग्य वाटतं का? काय सांगता येईल? नियंत्रण हे निश्चितच आणावं, परंतु त्याचं त्या संस्थेचं अस्तित्व ठेवून नियंत्रण असावं. ते त्याचं अस्तित्व धोक्यात येऊन जर नियंत्रण असेल तर ते बाधक आहे. आणि असं नियंत्रण हे काम तर राहणार नाही आणि लोकांच्या फायद्याचं होणार नाही. शेवटी या सहकारी बँकेमध्ये महत्त्वाचा हा डिपॉझिटर असतो, बरोबर, कर्जदार असतो
आणि ह्या डिपॉझिटरनी कर्जदारांच्या ज्या काही हे आहेत आपल्याला त्यांच्या जे काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला बँकेला सांभाळायच्या असतात. आणि जर समजा असं कार्यकारी मंडळ ही त्या कायद्यानुसार जर आलेलं असेल तर कायद्याच्यानुसार जर त्यांनी घोटाळे केले असतील तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही गुन्हेगारी कायदे हे करा, परंतु त्याचं अस्तित्व, त्या बँकेचं अस्तित्व धोक्यात येऊ देऊ नका. आणि ती बँक ही कायम राहिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्याप्रमाणे नॅशनल बँकेला सरकार सहकार्य करतं तसं लोकांचे डिपॉझिट जाऊ नये, लोक सैरावैरा होऊ नये. बँकेमध्ये घोटाळे झाले म्हणजे बँकेमध्ये रांग लागते की माझं डिपॉझिटचं काय होईल. आणि ते डिपॉझिट सांभाळण्यासाठी सरकारनं धोरण असं आखावं की त्याची जिम्मेदार आम्ही आहोत. बरोबर. आम्ही त्यांना लायसन्स दिलेलं आहे आणि आम्ही लायसन्स दिलेलं असल्यामुळे जबाबदारीसुद्धा आमच्यावर सुद्धा काही येते आहे. आम्ही वेळोवेळी इन्स्पेक्शन घेतो, लेखापरीक्षण घेतो, त्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. मग तुम्ही सुद्धा जबाबदाऱ्या ह्या स्वीकारल्या पाहिजे. त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्या जेवढे काही फंड्स असतील त्या ठेवीदाराला तुम्ही सुद्धा दिलासा दिला पाहिजे की तुमच्या ठेवी हे कुठं जाणार नाही आणि त्याचे जबाबदार आम्ही आहोत. त्यावेळी ते लोक शांत बसतील, ती बँकसुद्धा सुरळीत चालू राहील आणि ठेवीदार कोणीही बँकेमध्ये येऊ देणार नाही. आणि त्या ठेवीदाराच्या ठेवी ज्या मर्यादेत ठेवलेल्या आहे त्या ठेवी कायम राहतील. नक्की. सर, मला या ठिकाणी एक वेगळा प्रश्न की ग्रामीण भागाचा जो विकास आहे, आपण नेहमी म्हणतो की या सहकारी बँकांच्या निमित्तानं हा सहकार गावागावात पोहोचलेला आहे, खेडोपाड्यात पोहोचलेला आहे. आणि जो विकास झाला तो या निमित्तानं झाला कारण त्या ठिकाणी त्यांना ती कर्ज उपलब्ध झाली असतील किंवा ती सुविधा उपलब्ध झाली. आता या निर्बंधांमुळे, या नियंत्रणांमुळे या विकासावर सुद्धा परिणाम होईल असं वाटतंय? नक्कीच. या जे काही निर्बंध येतील, या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, राज्य सहकारी बँका आहेत, हे जर निर्बंध घातले गेले आणि याच्यामध्ये कार्यकारी मंडळाने काही प्रकारे घोटाळे केले किंवा काही हे झाले, शेवटी माणूस आहे, प्रामाणिक आहे, अप्रामाणिक आहे. त्याच्या मी आत्ता मग सांगितल्याप्रमाणे कोणाच्याही कपाळावर नीतिमत्ता लिहिलेली राहत नाही. नीतिमत्तेचा माणूस असेल, चांगल्या बँका चालल्या आजपर्यंत, चांगले कारखानेसुद्धा चांगले, बँकासुद्धा चांगल्या चालल्या. परंतु घोटाळे सध्या ह्या राजकीय पक्षाच्या लोकांनीच करून त्या बँकाला घोटाळे करायला लावलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि ही नाकारून चालणार नाही. आणि म्हणून ह्या बँकेचं अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारने सुद्धा, रिझर्व्ह बँकेने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि लोकांच्या ठेवी जाणार नाही, त्या बँकेचं अस्तित्व कायम राहील. आणि यांनी जर आश्वासन दिलं की तुमच्या ठेवी कुठेही जाणार नाही, आम्ही त्याची ग्वाही करतो. आणि ज्यांनी कोणी घोटाळे केले असतील त्याची तपासणी करून, लेखापरीक्षण करून त्याला शिक्षा द्या, तुम्ही त्याच्याकडून वसूल करा. बरोबर. ह्या गोष्टी होऊ शकतात. हा सर्वसामान्य नियम आहे. तुम्ही कोणालाही गुन्हेगार केला की लगेच दंड पोलीस घेऊन तुम्ही गुन्हेगारी त्याला आतमध्ये टाकता, तर मग इथं का सोडता तुम्ही? बरोबर. कारण तुमच्याच पक्षाची, तुमच्याच राज्याची, तुमचेच लोक असतात म्हणून तुम्ही लगेच बरखास्त करून लोकांच्या ठेवीवर हे करता, लोकांच्या ठेवी मोकळ्या सोडून देता. काही सरकारला घेणं देणं नाही त्यांच्या ठेवीबद्दल. ही जबाबदारी सरकारने का स्वीकारत नाही? सर, याच्यामध्ये जो कॉम्पिटिशनचा विषय, स्पर्धेचा जो विषय आहे की सहकारी बँका ओपन करण्यासाठी किंवा खुल्या करण्यासाठी स्पर्धा वाढतीये, असं पण एक चित्र आपल्याला काही ठिकाणी दिसतं. तर ह्या स्पर्धा वाढली आहे, त्याच्यामुळे हे नियंत्रण आणलंय रिझर्व्ह बँकेने, असं म्हणता येईल? रिझर्व्ह बँकेने हे 2017 पासून याच्यावर बॅनच आणला आहे. नवीन सहकारी बँक निर्माण होऊ द्यायचीच नाही, हा त्यांचा आता ज्याचा बॅनच आहे त्याच्यावर. बरं. आता कुठलीही सहकारी बँक ही निर्माण होतच नाही आहे. अच्छा. आणि त्याच्यावर बंधन असल्यामुळे फक्त ब्रँचेस जे आहेत त्या सहकारी बँका त्याच्या शाखा उघडल्या जातात. परंतु नवीन बँक ही आता त्याच्यावर निर्बंध असल्यामुळे ते निर्बंध केव्हा मोकळे होतील हे सांगता येत नाही. बरोबर. आणि हे सरकार का भीते, मला असं हे वाटतं की तुम्ही का भीता? एवढं मोठं सरकार आहे, एखादी बँक तुम्ही नॅशनल बँकेला करोडो रुपयाचं तुम्ही हे देता आणि सहकारी बँकेचं तुम्ही का घेत नाही? मला कर्नाटक का कुठल्या तरी एका सरकारचं हे ऐकलं की मी दिल्लीला असताना त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट गव्हर्नमेंट जर समजा डबघाईला आली बँक तर त्यांना
भाग भांडवल सरकारने भाग भांडवल देऊन त्या संस्था वाचवतात, पण संस्थेचं अस्तित्व कायम ठेवतात आणि सरकार जबाबदार राहतं त्याला. म्हणजे ठेवीदाराला कुठल्याही प्रकारचं तो रात्रीची झोप येईल, बँकेत जरी घोटाळा झाला असेल तरी तो सुखरूप झोपतो, माझ्या ठेवी ह्या व्यवस्थित आहे या विचाराने तो राहतो. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे निर्बंध तुम्ही लादता हे खरं आहेत, त्याचे परिणाम काय होतील याचं हे पुढे दिसणार आहे आणि त्याचे परिणाम आम्ही आजच सांगतो की हे सहकारी अधोगती होणार आहे, सहकाराची याच्यामध्ये प्रगती होणार नाही. सर, काही ठिकाणी असंही चित्र आहे की सहकारी तत्वावर चाललेल्या ज्या बँका आहेत त्यांचा जो फायदा आहे, वर्षाचा आपण जो वार्षिक अहवाल घेतो तो जास्त आहे आणि अनेक सरकारी बँका ज्या आहेत त्या सरकारी बँकांना तेवढा फायदा होत नाही. हे जे काही रिझर्व्ह बँकेने आणलेले निर्बंध आहेत त्याच्यामुळे सरकारी बँकांचा फायदा वाढेल किंवा तिथल्या ठेवी वाढतील किंवा तिथे काहीतरी लाभ होईल असं कुठेतरी वाटतंय, म्हणून हे निर्बंध आहेत का? नाही, तिथं ह्या निर्बंध होण्यामध्ये त्याच्या नॅशनल बँकेमध्ये काही फरक पडणार नाही. अच्छा. आता ही रिझर्व्ह बँकेची ही सुद्धा एक संस्था आहे. ही ब्रिटिश काळापासून ही संस्था निर्माण झालेली आहे. बरोबर. नंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया ही त्याची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका आपल्या याच्यामध्ये 2065 राष्ट्रीयकृत बँका ह्या झाले, नॅशनल बँकांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या पतसंस्था आहेत, बँका आहेत, यांच्या व्याजामध्ये एवढी तफावत, डिपॉझिटमध्ये एवढं हे आहे अंतर. त्या अंतरामुळे काय झालं की आता आज नॅशनल बँकेचं डिपॉझिटचं रेशो आपण पाहतोय तर 60% आत आहे, 8% आत आहे आणि आमच्या सहकारी बँकांचं 9 आहे, 10 आहे. मग अर्थातच ज्या बँका, सहकारी बँका चांगल्या सर्व्हिस देतात त्या बँकेच्या डिपॉझिटर हे तिकडे वळणार नाही. बरोबर. नॅशनल बँकेत जरी घोटाळे हे होत असले तरी तो म्हणेल की कार्यकारी मंडळ कोण आहे, माणसं किती आहेत, कशा प्रकारे आहेत, तिथं तो डिपॉझिट ठेवेल. नक्कीच. आणि त्याचा फायदा तो मिळवेल. आणि हा नॅशनल बँकेचा कमी झालेला दर हा नक्कीच सहकारी बँकेला होतोय, नॅशनल बँकेला वगैरे काही होणार नाही. नक्कीच. आणि या पद्धतीप्रमाणे व्याजामध्ये जी तफावत आहे ती तफावत त्यांनी कुठेतरी त्याच्या नियामक मंडळ नेमून त्या पतसंस्थांना सुद्धा, सहकारी बँकेला सुद्धा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी त्या व्याजाचं प्लॅटफॉर्म तयार करावा की एकाच ठिकाणी ते व्याजदर राहतील आणि सारख्या प्रमाणात ते राहतील. नक्कीच. खूप महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं सरांनी मांडलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा गांभीर्यानं विचार हा व्हायला हवा. मग तो सरकारी पातळीवरती असेल, रिझर्व्ह बँकेच्या पातळीवरती असेल किंवा या संदर्भातले जे काही अधिकारी आणि कायद्यांच्या स्वरूपातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे सगळे बदल होणं ही खूप काळाची गरज आहे. तरच हा सहकार तत्वावर चाललेला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्या अनुषंगानं ग्रामीण विकास जो आपण म्हणतोय तो ग्रामीण विकास खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.